Morning students. In the previous lecture we have studied equations of motions using graphical method, and now today we are going to learn uniform circular motion. आज आपण एकसमान वर्तुळाकार गती या पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. आता या भागाच्या सुरुवातीलाच आपल्याला लेट अस ट्राय दिस म्हणजे कृती करून पहा हा एक भाग दिलेला आहे. या कृतीमध्ये काय करायचं पहा. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. तुम्हाला एका घड्याळातील सेकंद काट्याचं जे टोक आहे त्या टोकाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यावरून व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स व्हेलॉसिटी अँड स्पीड. त्या सेकंद काट्याच्या टोकाचा वेग आणि चाल याविषयी तुमचं निरीक्षण सांगायचं आहे. काय निरीक्षण आहे त्यांनी पुढे दिले पहा. द स्पीड ऑफ द टिप is constant, but the direction of its displacement and therefore its velocity is constantly changing. याचा अर्थ काय. स्पीड ऑफ द टिप इज कॉन्स्टंट म्हणजे त्या सेकंद काट्याचं टोक जे आहे त्या टोकाची चाल ही स्थिर आहे. बट द डिरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट, परंतु त्या सेकंद काट्याच्या टोकाच्या विस्थापनाची दिशा आणि म्हणून अँड देअरफॉर आणि म्हणून इट्स व्हेलॉसिटी म्हणून तिचा वेग हा काय आहे इज कॉन्स्टंटली चेंजिंग म्हणजे सातत्याने बदलत आहे. म्हणजे या सेकंद काट्याच्या टोकाची चाल स्थिर आहे परंतु त्या टोकाचा वेग मात्र सतत बदलत आहे. बिकॉज डिरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट इज चेंजिंग ॲट एव्हरी पॉइंट म्हणजे प्रत्येक बिंदूजवळ या सेकंद काट्याच्या टोकाच्या विस्थापनाची दिशा बदलत आहे. ॲज द टिप इज मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ म्हणजे हे जे टोक आहे ते टोक काय म्हटलंय त्यांनी इज मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ म्हणजे वर्तुळाकार अशा मार्गाभोवती हे जे टोक आहे ते टोक फिरत असल्यामुळं इट्स मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणून या टोकाची जी गती आहे त्या गतीला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच एकसमान वर्तुळाकार गती असं म्हटलेलं आहे. कॅन यू गिव्ह मोर एक्झाम्पल्स ऑफ सच मोशन. आणि अशा प्रकारच्या गतीची आणखी काही उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का असा प्रश्न विचारला आहे. मी एक सांगते. फॉर एक्झाम्पल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द न्यूक्लियस म्हणजे इलेक्ट्रॉनची अणूच्या केंद्रकाभोवताली असणारी गती हे या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच एकसमान वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. आता यानंतरचा या प्रकरणातला जो भाग आहे ही जी एकसमान वर्तुळाकार गतीनं गतिमान असणारी जी वस्तू आहे त्या वस्तूच्या विस्थापनाची दिशा सतत का बदलते. वाय देर इज अ चेंज इन द डिरेक्शन ऑफ द डिस्प्लेसमेंट ऑफ धिस ऑब्जेक्ट म्हणजे या वस्तूच्या विस्थापनामध्ये किंवा त्याच्या दिशेमध्ये सतत बदल का होत आहे याचा अभ्यास करण्यासाठी पुढची कृती आपल्याला दिलेली आहे. आता या पुढच्या कृतीमध्ये काय दिलं आहे पहा. ट्राय आउट अँड थिंक अबाउट इट. तुम्हाला कृती करून त्यावरती विचार करायला सांगितलेला आहे. काय कृती करायची आहे. ड्रॉ ए रेक्टँग्युलर पाथ ॲज शोन इन फिगर 1.10 म्हणजे 1.10 या आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे तुम्हाला ती जी आकृती आहे रेक्टँग्युलर म्हणजेच आयताकृतीची आकृती काढायला सांगितली आहे. आता हा आयताकृती मार्ग आहे
की ज्या आयताकृती मार्गाची आकृती तुम्हाला काढायला सांगितली. आणि पुढे काय म्हटलं बघा, प्लेस द टिप ऑफ युअर पेन्सिल ऑन मिडल ऑफ एनी साइड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ. आता या चौकोन आकृती आयताकृती मार्गाच्या कोणत्याही एका बाजूच्या मध्यभागी पेन्सिलचं टोक ठेवा आणि तो जो मार्ग आहे त्या मार्गावरून पेन्सिल गिरवत चला, म्हणजेच तो मार्ग अवलंब करत चला. प्रश्न काय विचार बघा, नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव टू चेंज द डिरेक्शन व्हाईल ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. जे संपूर्ण मार्गाक्रमण करत असताना तुम्हाला किती वेळा दिशा बदलायला लागली हे नोंद करून ठेवा असं सांगितलेलं आहे. आता पुढे काय म्हणतात बघा, नाऊ रिपीट दिस ॲक्शन फॉर पेंटॅगोनल, हेक्झॅगोनल, ऑक्टॅगोनल पाथ अँड नोट द नंबर ऑफ टाइम्स यू हॅव टू चेंज द डिरेक्शन. आणि आता अशा प्रकारे पंचकोणी, षटकोणी आणि अष्टकोणी मार्गाक्रमण करत असताना किती वेळा दिशा बदलावी लागते याची नोंद करा. आणि पुढचा शेवटचा प्रश्न बघा, इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ पॉलिगॉन. अशा प्रकारे या बहुभुजाकृतीची ज्या बाजू आहेत त्या बाजूंची संख्या तुम्ही जर वाढवत नेली, इफ यू इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स ऑफ ए पॉलिगॉन म्हणजे बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या तुम्ही जर वाढवत नेली अँड मेक इट इन्फानाइट म्हणजे ती असंख्य केली किंवा अनंत केली, हाऊ मेनी टाइम्स विल यू हॅव टू चेंज द डिरेक्शन. तुम्हाला किती वेळा दिशेत बदल करावा लागेल. व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. आणि तो जो मार्ग आहे की ज्या मार्गातील बहुभुजाकृतीला अनंत बाजू आहेत, असंख्य बाजू आहेत, अशा मार्गाचा आकार कसा असेल. अशा दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. आता आकृतीत दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी चौकोनाकृती मार्ग जेव्हा असतो तेव्हा आपल्याला त्या चौकोनाच्या 4 कोपऱ्यावरती म्हणजे 4 कोणांच्या ठिकाणी पेन्सिलची दिशा बदलावी लागेल. जेव्हा हाच मार्ग आपण पंचकोनी करतो तेव्हा 5 वेळा आपल्याला दिशा बदलावी लागेल. षटकोनी असताना 6 वेळा, सप्तकोनी असताना 7 वेळा, अष्टकोनी असताना 8 वेळा. अशा पद्धतीने आपणाला त्या विशिष्ट प्रकारच्या बहुभुजाकृती असणाऱ्या या मार्गावरती मार्गाक्रमण करताना दिशा बदलावी लागेल. याचा अर्थ मार्ग चौकोनी असेल तर 4 वेळा, पंचकोनी असेल तर 5 वेळा, षटकोनी असेल तर 6 वेळा, अष्टकोनी असेल तर 8 वेळा आपणाला दिशा बदलावी लागेल. आणि त्यांनी विचारलंय, जर अशा प्रकारे तुम्ही त्या बहुभुजाकृती मार्गाच्या बाजू संख्या वाढवत नेली तर किती अनंत अंतरापर्यंत किंवा अनंत संख्यापर्यंत या बाजूंची संख्या वाढवली तर काय होईल. यू हॅव टू चेंज द डिरेक्शन फॉर मेनी टाइम्स, दॅट इज इनफायनाईट टाइम्स. म्हणजे तुम्हाला अनंत वेळा, असंख्य वेळा त्या मार्गावरती मार्गाक्रमण करत असताना दिशा बदलावी लागेल. आणि पुढचा प्रश्न आहे, व्हॉट विल बी द शेप ऑफ द पाथ. आणि अशा प्रकारे या बहुभुजाकृतींच्या बाजूंची संख्या असंख्य केली असता जो मार्ग मिळतो त्या मार्गाचा आकार कसा असेल. द शेप ऑफ द पाथ which has infinite number of sides. म्हणजे ज्या मार्गाच्या बाजूंची संख्या असंख्य असते, अनंत असते, अशा आकृतीचा आकार, द शेप ऑफ द पाथ which has infinite numbers of sides is circular. म्हणजेच वर्तुळाकृती, वर्तुळ म्हणजे
असंख्य संख्या असणाऱ्या या बहुभुजाकृती मार्गाचा आकार हा वर्तुळाकार असतो. आणि अशा वर्तुळाकार मार्गावरून मार्गाक्रमण करणाऱ्या म्हणजेच या वर्तुळाकार मार्गावरून गतिमान असणाऱ्या वस्तूचा जो वेग असतो यालाच आपण एक समान वर्तुळाकार वेग किंवा गती असं म्हणतो. आता याची जी व्याख्या आहे ती व्याख्या खाली द्यावा. दिस शोज दॅट ॲज वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स वी हॅव टू कीप चेंजिंग डिरेक्शन्स मोर अँड मोर टाइम्स. म्हणजे जसं आपण बहुभुजाकृती मार्गाचे बाजूंची संख्या वाढवत जाऊ तसतसं आपल्याला अधिकाधिक वेळा आपली दिशा बदलावी लागेल. अँड व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स इन्फायनाइटली द पॉलिगॉन बिकम्स सर्कल. हे वाक्य अंडरलाईन करून ठेवा. व्हेन वी इन्क्रीज द नंबर ऑफ साइड्स टू इन्फिनिटी म्हणजे या बहुभुजाकृती मार्गाच्या बाजूंची संख्या असंख्य वाढवल्यास द पॉलिगॉन बिकम्स ए सर्कल. हा बहुभुजाकृती मार्ग एक वर्तुळ बनतो म्हणजेच तो मार्ग वर्तुळाकृती असतो. आता आपल्याला यानंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजेच एकसमान वर्तुळाकार गतीची जी व्याख्या आहे ती व्याख्या याच्यावरून केली बघा. व्हेन an object is moving with constant speed along a circular path. When an object is moving with a constant speed म्हणजे जेव्हा एखादी वस्तू स्थिर चालीनं गतिमान असते along a circular path म्हणजेच वर्तुळाकार मार्गावरून. जी वर्तुळाकार मार्गावरून जेव्हा एखादी वस्तू स्थिर चालीनं गतिमान असते तेव्हा द चेंज इन व्हेलॉसिटी त्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल द चेंज इन व्हेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डिरेक्शन. त्या वर्तुळाकार मार्गाने मार्गाक्रमण करणाऱ्या वस्तूच्या वेगामध्ये होणारा बदल हा फक्त आणि फक्त त्या वस्तूच्या वेगाच्या दिशेमध्ये बदल झाल्याने होत असतो. द चेंज in velocity is only due to the change in direction. Hence, it is accelerated motion. आणि म्हणून अशा एकसमान चालीने परंतु वर्तुळाकार मार्गावर गतिमान असणाऱ्या वस्तूचा वेग हा सतत बदलतो आणि म्हणून त्या वस्तूची जी गती आहे त्या गतीला त्वरणीत गती म्हणजेच ॲक्सेलरेटेड मोशन असं म्हटलेलं आहे. आता पुढे काय म्हणतात बघा. व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्स विथ कॉन्स्टंट स्पीड अलॉंग ए सर्क्युलर पाथ द मोशन ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच जेव्हा एखादी वस्तू स्थिर चालीसह किंवा स्थिर चालीने एखाद्या वर्तुळाकार मार्गावरून जात असते तेव्हा त्या वस्तूच्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असे म्हणतात. म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन is as follows. When an object moves with a constant speed along a circular path, then the motion of that object is called as uniform circular motion. Uniform circular motion is nothing but motion of object moving along a circular path with constant speed. Uniform circular motion is the motion of the object moving along a circular path with constant speed. म्हणजे वर्तुळाकार मार्गावरून एकसमान चालीनं किंवा स्थिर चालीनं गतिमान असलेल्या वस्तूच्या गतीला एकसमान वर्तुळाकार गती असं म्हणतात. याची दोन उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं उदाहरण काय बघा. द मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग. म्हणजे गोफण जे असते त्या गोफणीमध्ये जो दगड
आपण ठेवतो त्या दगडाची गती. हे पहिलं उदाहरण दिलं आहे. द मोशन ऑफ ए स्टोन इन ए स्लिंग, म्हणजे गोफणीतील दगडाची गती. ऑर दॅट ऑफ एनी पॉइंट ऑन ए बायसिकल व्हील, म्हणजे एखाद्या सायकलच्या चाकावरील कोणत्याही बिंदूची गती. केव्हाची? व्हेन दे आर इन युनिफॉर्म मोशन, म्हणजे या दोन्ही वस्तू, मग गोफण असो किंवा सायकलचं चाक असो, दोन्हीही वस्तू जर एकसमान गतीमध्ये असतील तर या दोन्हीही वस्तूंची गती ही एकसमान वर्तुळाकार गती या प्रकारामध्ये मोडते. मग अशा या एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये असणाऱ्या वस्तूची चाल काढण्यासाठीचे सूत्र आहे, ते सूत्र चौकोनामध्ये दिले. पहा, चौकोनामध्ये आपल्याला त्या एकसमान वर्तुळाकार गतीनं गतिमान असणारी जी वस्तू आहे त्या वस्तूच्या चाल काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र या ठिकाणी दिलेलं आहे. इफ an object is moving along a circular path of radius r, म्हणजे जर r त्रिज्या असणाऱ्या एका वर्तुळाकार मार्गावरून एखादी वस्तू गतिमान असेल, टेक्स टाइम टी, की ज्या वस्तूला टी इतका कालावधी लागतो, कशासाठी? टू कम बॅक टू इट्स स्टार्टिंग पोझिशन, म्हणजे ज्या ठिकाणाहून ती वस्तू प्रवासाला सुरुवात करते त्या ठिकाणी पुन्हा येण्याकरता तिला टी हा कालावधी लागतो. इट्स स्पीड कॅन बी डिटर्मिन्ड युझिंग द फॉर्म्युला गिव्हन बिलो. मग अशा वस्तूचा जो वेग किंवा त्या अशा वस्तूची जी चाल आहे ती चाल काढण्यासाठी आपण खालील सूत्र वापरतो. स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. कारण वस्तू जी आहे ती वस्तू ज्या ठिकाणाहून निघते त्याच ठिकाणी परत येते, याचा अर्थ त्या वस्तूनं पार केलेलं अंतर त्या वर्तुळाकार मार्गाच्या परिघा एवढं असतं, आणि म्हणून स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स म्हणजे परिघ अपॉन टाइम म्हणजे वेळ. आणि आपणास माहित आहे की परिघ काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र 2πr आहे, म्हणून v इज इक्वल टू 2πr अपॉन टी, वेअर r इज द रेडियस ऑफ द सर्कल. जे आपण वस्तूचा चाल किंवा वस्तूचा वेग काढण्यासाठी हे सूत्र वापरू शकतो, 2πr अपॉन टी, की ज्या सूत्रामध्ये r म्हणजे त्या वर्तुळाकार मार्गाची त्रिज्या आहे. अशा प्रकारे आपण एकसमान चालीसह वर्तुळाकार मार्गावरून गतिमान असणाऱ्या वस्तूची चाल काढण्यासाठीचं जे सूत्र आहे ते सूत्र अभ्यासलं आहे. आता यानंतर आपण या एकसमान वर्तुळाकार मार्गावरून गतिमान असणाऱ्या वस्तूच्या वेगाची जी दिशा आहे ती दिशा कशा प्रकारे निश्चित केली जाते ते पाहूया. डिटर्मिनिंग द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एकसमान वर्तुळाकार गतीतील वस्तूच्या वेगाची दिशा निश्चित करणे. डिटर्मिनिंग द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, म्हणजे एकसमान वर्तुळाकार मार्गाने गतिमान असणाऱ्या वस्तूच्या वेगाची दिशा निश्चित करणे. कारण आपण मागे पाहिलं की या वर्तुळाकार मार्गावरून गतिमान असणाऱ्या वस्तूची दिशा ही त्या वर्तुळाकार मार्गावरील प्रत्येक बिंदूजवळ बदलते. कारण वर्तुळ म्हणजे असंख्य किंवा अनंत बाजू असणारी एक बहुभुजाकृती असते, आणि बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बिंदूजवळ या मार्गावरून जाणाऱ्या वस्तूला आपली दिशा बदलावी लागते. मग ही दिशा आपल्याला कशी ठरवता येईल आणि नेमकी ती दिशा कोणती असते हे आपल्याला लेटेस्ट ट्राय धिस म्हणजेच या कृतीमध्ये पाहायला मिळेल. काय कृती आहे पहा. टेक ए सर्क्युलर डिस्क अँड पुट ए 5 रुपी कॉइन ॲट अ पॉइंट अलॉंग इट्स एज, म्हणजे एक वर्तुळाकार चकती घ्या आणि त्या वर्तुळाकार चकतीच्या एका कडेला एका बाजूला 5 रुपयांचं नाणं ठेवा. मेक इट मूव अराउंड इट्स ॲक्सिस by putting
द पिन थ्रू इट, जी त्या वर्तुळाकार चकतीच्या मध्यभागी असणाऱ्या छिद्रातून एखादी पिन खोचून आपणाला ती चकती त्या पिनच्या अक्षाभोवती गतिमान करायची आहे, म्हणजे फिरती ठेवायची आहे. व्हेन द डिस्क इज मूव्ड ॲट हायर स्पीड, म्हणजे जेव्हा ही चकती उच्च चालीनं किंवा गतिमान जास्त झाल्यास काय होतं बघा, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ ॲज शोन इन द फिगर. आकृती 1.11 मध्ये दर्शवल्याप्रमाणे ते जे नाणं आहे ते नाणं त्या वर्तुळाकार चकतीवरून एका विशिष्ट दिशेला फेकलं जाईल. आता पुढे काय म्हटलंय बघा, नोट द डिरेक्शन इन विच इट इज थ्रोन ऑफ. कोणत्या दिशेनं ते नाणं फेकले गेले आहे याची नोंद करा. रिपीट द ॲक्शन प्लेसिंग द कॉइन ॲट डिफरंट पॉइंट. आता हीच कृती वेगवेगळ्या ठिकाणी नाणं ठेवून ती चकती फिरवून कोणत्या दिशेला नाणं पडतं ते पहा असं आहे. नोट किंवा रिपीट द ॲक्शन प्लेसिंग द कॉइन ॲट डिफरंट पॉइंट्स अलॉंग द एज ऑफ द सर्कल अँड ऑब्झर्व द डिरेक्शन इन विच द कॉइन इज थ्रोन ऑफ. आणि या प्रत्येक वेळी ते नाणं कोणत्या दिशेला फेकलं जातंय याचं निरीक्षण करा. आणि हे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय दिसून येतं, या पुढच्या भागामध्ये त्यांनी दिले बघा, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डिरेक्शन ऑफ द टँजंट. म्हणजे ते जे नाणं आहे की जे वर्तुळाकार चकतीच्या एका कडेवरती आपण ठेवलं आहे, कडेला ठेवलेलं आहे, ते नाणं काय केलं जाईल, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डिरेक्शन ऑफ द टँजंट. म्हणजे स्पर्शिकेच्या दिशेमध्ये ते नाणं फेकलं जाईल. कुठल्या स्पर्शिकेच्या, विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. की जी स्पर्शिका त्या वर्तुळाकार चकतीच्या त्या विशिष्ट ठिकाणच्या त्रिज्येला लंब असेल. बघा, द कॉइन विल बी थ्रोन ऑफ इन द डिरेक्शन ऑफ द टँजंट. म्हणजे ते नाणं स्पर्शिकेच्या दिशेनं फेकलं जाईल. की जी स्पर्शिका काय आहे, विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द डिस्क. की जी स्पर्शिका त्या ठिकाणी असणाऱ्या त्या वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येशी लंबरूप असेल. दस द डिरेक्शन इन विच इट गेट्स थ्रोन ऑफ डिपेंड्स ऑन इट्स पोझिशन. आणि आपल्याला असं दिसून येतं की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं नाणं वेगवेगळ्या दिशेनं फेकलं जाते. याचा अर्थ काय, द डिरेक्शन इन विच द कॉइन गेट्स थ्रोन ऑफ, म्हणजे ज्या इट्स पोझिशन ॲट द मोमेंट, म्हणजे ज्या क्षणी ते नाणं त्या चकतीवरून फेकलं जाणार आहे त्या क्षणाला ते नाणं त्या वर्तुळाकार मार्गाच्या कोणत्या बिंदूवरती आहे, कोणत्या ठिकाणी आहे, यावर ते नाणं कोणत्या दिशेनं फेकलं जाणार हे अवलंबून आहे. आता कोणत्या दिशेनं, म्हणजे ज्या ठिकाणी ज्या बिंदूवरती ते नाणं असेल त्या बिंदूच्या ठिकाणी असणाऱ्या त्रिज्येशी लंबरूप असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने. इट मीन्स दॅट as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. आणि अशा प्रकारे ते जे नाणं आहे ते नाणं वर्तुळाकार मार्गाने गतिमान असल्यामुळं त्या नाण्याच्या गतीची दिशा, वेगाची दिशा ही प्रत्येक बिंदूजवळ ही चेंजिंग ॲट एव्हरी पॉईंट, प्रत्येक बिंदूजवळ बदलत असते. आणि ही दिशा मी सांगितल्याप्रमाणे ते नाणं ज्या वर्तुळाकार मार्गावरील बिंदूजवळ असेल त्या बिंदूजवळ काढलेल्या त्रिज्येशी लंबरूप असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने ते नाणं फेकले जाईल. याचाच अर्थ त्या नाण्याच्या वेगाची दिशा ही त्या स्पर्शिकेच्या दिशेत असेल. आता यानंतर आपण पुढचा जो भाग आहे तो पुढचा भाग या प्रकरणातला अभ्यासणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला
4 वेगवेगळी उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं सोडवून दिली आहेत. 4 उदाहरणं सोडवून दिली आहेत. या 4 पैकी पहिली 2 उदाहरणं ही सेल्फ स्टडी म्हणजेच स्वयं अध्ययनासाठी आहेत, की जी उदाहरणं तुम्ही स्वतः वाचून समजावून घ्यायची आहे. आणि काही अडचण आल्यास माझ्याशी म्हणजे आपापल्या विषय शिक्षकांशी आपण संपर्क साधायचा आहे. आता यातील तिसरं आणि चौथं ही जी 2 उदाहरणं आहेत ती 2 उदाहरणं आपण समजून घेणार आहोत. त्यामधलं तिसरं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 3. ए कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली. म्हणजे कांगारू 2.5 मीटर इतकं सरळ उभ्या रेषेत उडी मारू शकतं. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. जर कांगारूची 2.5 मीटर उभ्या दिशेत उडी मारण्याची क्षमता असेल तर त्या कांगारूचा सुरुवातीचा वेग काय असेल हे आपल्याला काढायचं आहे. आता हा सुरुवातीचा वेग काढण्यासाठी आपल्याला न्यूटनचं गतिविषयक तिसरं समीकरण जे आहे ते वापरावं लागेल, की ज्या तिसऱ्या समीकरणामध्ये v² बरोबर u² अधिक 2as म्हणजेच v अंतिम वेग, की जो आपणाला कांगारूचं या उदाहरणामध्ये दिलेलं आहे. आता प्रत्यक्ष जरी दिसत नसला तरी आपल्याला ते कांगारू 2.5 मीटर उंचीवरती गेल्यानंतर तिथून ते खाली येणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जो अंतिम वेग आहे तो 0 असणार आहे. आणि त्यामुळे व्ही ची व्हॅल्यू जी आहे ते आपल्याला इथे 0 घेतलेली दिसते पहा. त्यानंतर या कांगारूवरती कार्य करणारं पृथ्वीचे जे गुरुत्वाकर्षण बल आहे, की ज्या गुरुत्वाकर्षण बलामुळे त्या कांगारूमध्ये निर्माण होणारं जे त्वरण आहे ते 9.8 असतं हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यामुळं A = 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही दुसरी किंमत घेतली आहे. आणि S म्हणजेच विस्थापन, हे कांगारू किती उंच उडी मारू शकतं म्हणजेच किती अंतर त्या उंच उडीद्वारे पार करू शकतं हे दिलेले आहे. 2.5 मीटर उभं जाऊ शकतं म्हणजेच डिस्प्लेसमेंट S = 2.5 मीटर. आणि या सगळ्यावरून आपल्याला काढायचं आहे U म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी कांगारू, म्हणजेच त्या कांगारूची जी सुरुवातीचा जो वेग आहे हा वेग आपल्याला काढायचा आहे इनिशियल व्हेलॉसिटी, की जी काढण्याकरता सूत्र आता आपल्याला वापरायचं आहे v² = u² + 2as, की ज्या सूत्रामधील v ची किंमत 0 आहे म्हणून 0चा वर्ग बरोबर u² इनिशियल व्हेलॉसिटी वी हॅव टू कॅल्क्युलेट म्हणजे आपल्याला काढायची आहे म्हणून u आहे तसं ठेवलं +2 × -9.8. आता इथं a ची जी किंमत आहे व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह घेतलेली आहे. आणि का घेतलेलं आहे ते पुढे दिले बघा. निगेटिव्ह साइन इज युज्ड ॲज द ॲक्सेलरेशन इज इन द डिरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे कांगारूची जो वेग आहे या कांगारूच्या वेगाच्या विरुद्ध दिशेनं त्वरण निर्माण होते आणि म्हणून हे ऋण त्वरण म्हणजेच निगेटिव्ह ॲक्सेलरेशन घेतलेलं आहे. कारण कांगारूचा जो वेग आहे हा वरच्या दिशेनं आहे आणि त्या कांगारूवरती कार्य करणारं गुरुत्वाकर्षण बल हे खालच्या दिशेनं कार्य करते. याचा अर्थ त्या कांगारूमध्ये निर्माण होणारं त्वरण हे वेगाच्या विरुद्ध दिशेनं कार्य करते म्हणून A ची किंमत ही ऋण घेतलेली आहे. द निगेटिव्ह साइन इज युज्ड ॲज द ॲक्सेलरेशन इज इन द डिरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. आणि गुणिले 2.5 2.5 ची व्हॅल्यू आहे. आणि हे उदाहरण सोडवल्यानंतर आता 0 बरोबर u² - 49 0 = u² - 49. आता हे -49 दुसऱ्या बाजूस घेतल्यास काय होईल u² = 49. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढल्यास आपल्याला u ची व्हॅल्यू मिळते u = 7 मीटर पर सेकंद. याचा अर्थ त्या कांगारूचा सुरुवातीचा वेग किती असणार आहे 7 मीटर प्रति सेकंद. अशा प्रकारे आपल्याला त्या कांगारूचा वेग काढता येईल. आता 4th एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर 4.
द मोटार बोट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट अँड मूव्स विथ युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. म्हणजे एक मोटार बोट विराम अवस्थेतून सुरुवात करते आणि ती सुरुवात युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे एकसमान त्वरणाने गतिमान होते. म्हणजेच त्या मोटारीचा जो वेग आहे हा वेग वाढत चाललेला आहे. इफ इट अटेन्स द व्हेलॉसिटी ऑफ 50 मीटर पर सेकंद, जर त्या मोटार बोटनं 15 मीटर प्रति सेकंद इतका वेग धारण केल्यास काय होईल? कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन. कॅल्क्युलेट द ॲक्सेलरेशन. तुम्हाला त्या मोटार बोटमध्ये निर्माण झालेलं त्वरण काढायचं आहे. अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. त्या विशिष्ट कालावधीमध्ये पार केलेलं अंतर सुद्धा पार काढायचं आहे. जे दोन बाबी आपल्याला विचारल्यात. एक, त्या मोटार बोटमध्ये निर्माण झालेलं त्वरण, द ॲक्सेलरेशन प्रोड्युस्ड इन दॅट मोटार बोट, अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट ऑल्सो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट टाइम. जे त्या कालावधीमध्ये पार केलेलं अंतर सुद्धा आपल्याला काढायचं आहे. आता या उदाहरणामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी दिल्या आहेत? इनिशियल व्हेलॉसिटी is taken u is equal to 0 because the motor boat is at rest, starts from rest. म्हणजेच ती जी मोटार बोट आहे विराम अवस्थेतून सुरू होते, याचा अर्थ तिचा सुरुवातीचा वेग 0 आहे. फायनल व्हेलॉसिटी it attains 15 मीटर. It attains the velocity 15 मीटर पर सेकंद in 5 सेकंद. 5 सेकंदामध्ये 15 मीटर प्रति सेकंद इतका वेग प्राप्त करते. याचा अर्थ फायनल व्हेलॉसिटी ऑफ दॅट बोट इज v which is equal to 15 मीटर पर सेकंद and time is 5 seconds. And first we have to calculate acceleration. The formula of acceleration is equal to v minus u upon t. A is equal to v minus u upon t is the formula. V is nothing but final velocity. U is nothing but initial velocity. A is equal to 15 minus 0. That is final velocity 15 minus initial velocity 0. 15 minus 0 is equal to 15 upon time 5. 15 upon 5 is nothing but 3 meter per second square. This is the acceleration produced in that motor boat. म्हणजे त्या मोटार बोटीमध्ये निर्माण झालेलं जे त्वरण आहे किती आहे? 3 मीटर प्रति सेकंद वर्ग. आता या त्वरणाचा उपयोग करून आणि दिलेल्या माहितीचा उपयोग करून वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन दॅट पर्टिक्युलर टाइम, दॅट इज इन दॅट 5 सेकंड्स. म्हणजे या 5 सेकंदामध्ये त्या वस्तूनं पार केलेलं जे, म्हणजेच त्या मोटार बोटनं पार केलेलं जे अंतर आहे ते अंतर सुद्धा आपल्याला विचारलं आहे. अँड बाय युझिंग न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, दॅट इज एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आता या न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या समीकरणाचा वापर करून आपणाला त्या मोटार बोटनं पार केलेलं अंतर काढता येईल. एस इज इक्वल टू यू 0 इंटू टी 5 प्लस 1/2 इंटू ए 3 की जे कॅल्क्युलेट केलेलं आहे, अँड 5 स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर. 5 इंटू 0 0 प्लस 5 इंटू 5 स्क्वेअर इंटू 1/2 इंटू 3 दॅट इज 75 अपॉन 2 आणि नंतर मग 0 प्लस 75 अपॉन 2 इज इक्वल टू 37.5 meter. This is the distance covered by that boat in 5 seconds. म्हणजे 5 सेकंदामध्ये पार केलेलं अंतर किती असणार आहे? 37.5 मीटर. अशा पद्धतीनं या गतिविषयक समीकरणांचा उपयोग करून व्यवहारामधील जी वेगवेगळी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपण सोडवू शकतो. आता यानंतर न्यूटनच्या गतिविषयक नियमांचा आपण अभ्यास करणार आहोत. आता त्यापैकी पहिला जो नियम आहे तो पहिला नियम. आता हा न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे, हा पहिला नियम काय आहे हे पाहण्यापूर्वी त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे विचारलेली आहेत.
की जी प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाविषयी अधिक माहिती प्राप्त करून देतो. आता ते प्रश्न काय बघा, व्हॉट कुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग, म्हणजे खालील बाबतीत किंवा खालील घटनांना काय कारण असू शकेल. पहिली घटना आहे बघा, ए स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह विदाउट द ॲप्लिकेशन ऑफ ए फोर्स, म्हणजे एखादी स्थिर वस्तू जोपर्यंत बल लावलं जात नाही तोपर्यंत हालत नाही, आपली जागा सोडत नाही. स्टॅटिक ऑब्जेक्ट डज नॉट मूव्ह, म्हणजे स्थिर वस्तू गतिमान होत नाही विदाउट ॲप्लिकेशन किंवा विदाउट ॲप्लिकेशन ऑफ ए फोर्स, म्हणजेच बल लावल्याशिवाय. दुसरी घटना आहे, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट ए बुक फ्रॉम ए टेबल, म्हणजे टेबलावरून पुस्तक उचलण्यासाठी पुरेसं असणारं बल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल, ते टेबल उचलण्यासाठी मात्र पुरेसं नाही. म्हणजे ज्या बलानं आपण पुस्तक उचलू शकतो त्या बलानं टेबल उचलू शकत नाही. तिसरी घटना आहे, फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल डाऊन व्हेन द ब्रँचेस आर शेकन, म्हणजे एखाद्या झाडाची फांदी जर आपण हलवली तर त्या फांदीवर असणारी फळं खाली पडतात. आणि फोर्थ एक्झाम्पल इज an electric fan keeps on rotating for some time even after it is switched off, म्हणजे एक विद्युत पंखा बंद केल्यानंतर सुद्धा काही काळ फिरतच राहतो. आता या सर्व घटनांच्या पाठीमागं एकच कारण आहे, ते म्हणजे इनर्शिया, म्हणजे जडत्व. इफ वी लुक फॉर रिझन्स फॉर द अबव, जर आपण या सर्व घटनांच्या पाठीमागील कारणांचा अभ्यास केल्यास काय दिसून येतं, वी हॅव लर्न्ड, बघा, इफ वी लुक फॉर रिझन्स फॉर द अबव वी रिअलाइज दॅट द ऑब्जेक्ट्स हॅव सम इनर्शिया, म्हणजे प्रत्येक वस्तूमध्ये जडत्व असतं. सम इनर्शिया म्हणजे काही जडत्व असतं. We have learned the inertia is related to the mass of the object, आणि आपण हे शिकलोय की हे जे जडत्व आहे ते जडत्व त्या वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित आहे. इनर्शिया इज रिलेटेड टू द मास ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तूच्या अंगी असणारं हे जडत्व त्या वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित असतं. And Newton's first law describes this very property and therefore is also called as law of inertia. आणि न्यूटनचा जो गतिविषयक पहिला नियम आहे, या पहिल्या नियमामध्ये वस्तूच्या अंगी असणाऱ्या या जडत्वाचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून या पहिल्या नियमाला जडत्वाचा नियम असंही म्हटलं जातं. न्यूटन्स फर्स्ट लॉ is also called as law of inertia because it describes the property of an object which is called as inertia. म्हणजे वस्तूच्या अंगी असणाऱ्या इनर्शिया म्हणजे जडत्व या गुणधर्माचं स्पष्टीकरण करणारा हा नियम आहे. All instances of inertia are the examples of Newton's first law of motion. आणि त्यामुळं या जडत्वाची जी सर्व उदाहरणं आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत ती सगळी उदाहरणं ही न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाची आहेत. आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे तो काय आहे बघूया. त्यासाठी त्यांनी लेटेस्ट ट्राय दिस एक कृती जी ती कृती सांगितली आहे. काय कृती आहे पहा, प्रत्येकाने ही कृती घरी अवश्य करून पहा. फिल ए ग्लास विथ सँड, एका ग्लासमध्ये वाळू भरा. कीप ए पीस ऑफ कार्डबोर्ड ऑन इट, आणि त्या वाळू भरलेल्या ग्लासवरती एक पुठ्ठा म्हणजे कार्डबोर्ड ठेवायला सांगितलं आहे. कीप ए ₹5 कॉईन ऑन द कार्डबोर्ड, आणि त्या कार्डबोर्डवरती
ग्लासच्या वरती अशा पद्धतीनं त्या कार्डबोर्डवरती एक 5 रुपयांचं नाणं ठेवायला सांगितलंय. आणि नाऊ स्ट्राईक द कार्डबोर्ड हार्ड युजिंग युअर फिंगर्स. आणि आता आपल्याला हा जो पुट्टा आहे बोटांच्या साह्याने बल लावून स्ट्राईक म्हणजे त्याला आघात करायचा आहे, त्याच्यावरती बल प्रयुक्त करायचा आहे. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय घडतं याचं निरीक्षण करायचं आहे. काय घडतं? व्हेन वी अप्लाय फोर्स बाय युजिंग फिंगर्स द कार्डबोर्ड मूव्स. म्हणजे जेव्हा आपण बोटांच्या साह्याने त्या पुठ्ठ्यावरती बल लावतो तेव्हा तो पुठ्ठा गतिमान होतो. परंतु त्याच वेळी त्या पुठ्ठ्यावरती असणारं कॉइन म्हणजेच नाणं मात्र गतिमान होत नाही. कारण का? तर आपण बल पुठ्ठ्यावरती लावले आहे. वी अप्लाइड द फोर्स ऑन दॅट कार्डबोर्ड, हेन्स द कॉइन डज नॉट मूव्ह. आणि त्यामुळं नाणं जे आहे ते नाणं मात्र गतिमान होत नाही आणि त्यामुळं नाणं त्या पेल्यामध्ये पडतं. द कॉइन फॉल्स इन द ग्लास. आणि याच्यावरून आपणाला गती या न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचा अभ्यास करता येतो. आता तो न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय आहे बघा. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. आता पुन्हा बघा. An object continues to remain म्हणजे एखादी वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. कशामध्ये? ॲट रेस्ट म्हणजे विरामावस्थेत, ऑर इन अ स्टेट ऑफ युनिफॉर्म मोशन किंवा एकसमान गतीमध्ये, अलॉंग ए स्ट्रेट लाईन सरळ रेषेमधील म्हणजे सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये किंवा विरामावस्थेमध्ये वस्तू स्थिर राहण्याचा प्रयत्न करते. कुठपर्यंत? अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. म्हणजे जोपर्यंत त्या वस्तूवर बाह्य असंतुलित बल, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजेच बाह्य असंतुलित बल कार्य करत नाही तोपर्यंत. आता एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, बाह्य असंतुलित बल जर वस्तूवर कार्य करत नसेल तर गतिमान वस्तू गतीमध्ये आणि स्थिर वस्तू स्थिर अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते. हा आहे न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. जे न्यूटनचा हा जो गतिविषयक पहिला नियम आहे, हा पहिला नियम काय करतो? तर न्यूटनच्या किंवा वस्तूच्या अंगी असणाऱ्या जडत्वाच्या गुणधर्माचं स्पष्टीकरण करतो. An object काय नियम आहे बघा. An object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line. म्हणजे एखादी वस्तू की जी स्थिर अवस्था असेल त्या स्थिर अवस्थेत किंवा गतिमान अवस्था असेल तर गतिमान अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करते. कधी किंवा कुठपर्यंत? अनलेस अन एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जोपर्यंत त्या वस्तूवरती कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्य करत नाही. दिस इज न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन विच इज ऑल्सो नोन ॲज द लॉ ऑफ इनर्शिया. जडत्वाचा नियम असं त्याला आपण म्हणतो. आता बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस. आता आपल्याला या नियमामध्ये अनबॅलन्स्ड फोर्स ही संकल्पना आणली आहे. व्हॉट डू यू मीन बाय अनबॅलन्स्ड फोर्स? म्हणजे अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय? तर असंतुलित बल. असंतुलित बल म्हणजे काय? असमान बल. आता हे कळावं म्हणून तुम्हाला बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स याची कल्पना यावी म्हणून त्यांनी उदाहरण दिले पहा. वर या नियमाच्या वरतीच आहे. यू मस्ट हॅव प्लेड ए टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच
हा जो खेळ आहे हा खेळ आपण खेळला असेल की ज्या खेळामध्ये काय केलं जातं, सो लॉंग ॲज द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ साइड्स आर इक्वल, म्हणजे जोपर्यंत या रस्सी खेळातील रस्सीच्या दोन्ही बाजूचे खेळाडू काय करतायत, सो लॉंग ॲज द फोर्सेस अप्लाइड बाय बोथ साइड्स आर इक्वल, जोपर्यंत या दोन्ही बाजूच्या खेळाडूंनी लावलेली बल समान असतील, दॅट इज बॅलन्स्ड म्हणजे संतुलित असतील. द सेंटर ऑफ द रोप इज स्टॅटिक, त्या दोरीचा मध्य हा स्थिर असतो, कुठल्याही बाजूला जात नाही. इन स्पाइट ऑफ अप्लाइड फोर्स, म्हणजे जरी या दोरीवरती दोन्ही बाजूने खेळाडू बल लावत असले तरी सुद्धा ती दोरी कोणत्याही एका बाजूला जात नाही, कारण दोन्ही बाजूला खेळाडूंनी लावलेलं बल कसं आहे, बॅलन्स्ड म्हणजेच इक्वल म्हणजेच संतुलित आहे. आणि याच्याबरोबर विरुद्ध, ऑन द अदर हँड व्हेन अप्लाइड फोर्सेस बिकम अनइक्वल, आणि जेव्हा या दोरीवरती दोन्ही दिशेनं लावलेली बल अनबॅलन्स्ड म्हणजेच असंतुलित होतात, तेव्हा काय होतं, द नेट फोर्स गेट्स अप्लाइड इन द डिरेक्शन ऑफ द ग्रेटर फोर्स, आणि एकूण बल त्या रस्सीवरती जे लावलं जातं ते अधिक बलाच्या दिशेनं, म्हणजे ज्या दिशेला अधिक बल लावलं जाते त्या दिशेनं लावलं जातं. ड्यू टू विच द सेंटर ऑफ द रोप शिफ्ट्स इन दॅट डिरेक्शन, की ज्यामुळं त्या दोरीचा जो मध्य आहे तो मध्य जास्त बल असणाऱ्या बाजूला सरकतो किंवा जातो. म्हणजे या उदाहरणाद्वारे आपणाला बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड म्हणजेच संतुलित आणि असंतुलित बल म्हणजे काय हे समजावून दिलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपणाला संतुलित आणि असंतुलित बलाची माहिती त्यांनी दिली आहे. बॅलन्स्ड फोर्सेस आर नथिंग बट इक्वल फोर्सेस, इक्वल इन मॅग्निट्यूड, अँड अनबॅलन्स्ड फोर्सेस मीन्स अनइक्वल, दॅट इज अनबॅलन्स्ड फोर्सेस. आता यानंतर न्यूटनचा गतीविषय पुढचा जो नियम आहे तो पुढचा नियम आपण अभ्यासणार आहोत, की जो दुसरा नियम, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या गतीविषयक दुसऱ्या नियमाचा अभ्यास करणार आहोत. आता हा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम काय आहे हे समजून यावं याकरता त्यांनी 2 उदाहरणं आहेत. सर्वप्रथम मी सांगतो की न्यूटनचा हा गतीविषयक दुसरा नियम पदार्थाच्या अंगी असलेल्या किंवा पदार्थाच्या अंगी निर्माण होणाऱ्या संवेगाचं वर्णन करतो. आता संवेग म्हणजे काय, त्याला इंग्रजीमध्ये मोमेंटम. द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन डिस्क्राइब्स मोमेंटम प्रोड्युस्ड इन एनी ऑब्जेक्ट, म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये संवेगाचं वर्णन हा न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम करतो. आता संवेग म्हणजे काय हे समजून यावं याकरता या नियमाच्या सुरुवातीला काही उदाहरणं दिली आहेत, काही कृती दिल्या आहेत. आता याच्यामध्ये ए अँड बी अशा 2 ॲक्टिव्हिटी दिल्या आहेत. ए ॲक्टिव्हिटीमध्ये काय सांगितलं बघा, आस्क युअर फ्रेंड टू ड्रॉप 1 प्लॅस्टिक अँड 1 रबर बॉल फ्रॉम द सेम हाईट, जे तुमच्या मित्राला एका विशिष्ट उंचीवरून एक प्लॅस्टिकचा आणि एक रबरी बॉल खाली टाकण्यास सांगा. आणि पुढे काय म्हटलंय बघा, यू कॅच द बॉल्स, आणि तुम्ही हे दोन्हीही बॉल्स झेलायचे आहेत. विच बॉल वॉज इझियर टू कॅच अँड व्हाय, या दोन्हीपैकी कोणता चेंडू झेलणं सोपं गेलं आणि का. द आन्सर इज plastic ball is easier to catch than the rubber ball, म्हणजे प्लॅस्टिकचा बॉल झेलणं हे रबरी बॉलपेक्षा सोपं होतं. आता हे का याचं उत्तर आपल्याला नंतर मिळणार आहे. आता दुसरी कृती पाहूया, बी ॲक्टिव्हिटी बघा, आस्क युअर फ्रेंड टू थ्रो ए बॉल टुवर्ड्स यू ऑर ॲट स्लो स्पीड, म्हणजे तुमच्या मित्राला तुमच्या दिशेनं कमी वेगानं
बॉल टाकण्यास सांगा अँड ट्राय टू कॅच इट, आणि तुम्ही तो कमी वेगानं टाकलेला बॉल झेलण्याचा प्रयत्न करा. आणि नंतर काय म्हटलं बघा, नाऊ आस्क युअर फ्रेंड टू थ्रो द सेम बॉल ॲट हाय स्पीड टुवर्ड्स यू. आणि आता तोच चेंडू तुमच्या दिशेनं मित्राला वेगानं फेकण्यास सांगा. अँड ट्राय टू कॅच इट, आणि आता तो झेलण्याचा प्रयत्न करा. आता या दोन्ही कृतीमध्ये विच बॉल कुड यू कॅच विथ ग्रेटर इज, या दोन्ही वेळीपैकी कोणत्या वेळी तुम्ही बॉल सहज झेलू शकता? उत्तर काय आहे? व्हेन बॉल इज थ्रोन ॲट स्लो स्पीड वी कॅन कॅच इट इझिली. म्हणजे जेव्हा चेंडू कमी गतीनं फेकला जातो तेव्हा आपण तो चेंडू सहजपणे झेलू शकतो. पण तो चेंडू जेव्हा जास्त गतीनं फेकला जातो तेव्हा तो चेंडू झेलणं आपणाला कठीण जातं. आता या दोन्ही उदाहरणांमध्ये हा एका वस्तूनं दुसऱ्या वस्तूवरती केलेला जो आघात आहे त्या आघाताचा परिणाम वेगवेगळा दिसून येतो. आणि हा परिणाम वेगवेगळा का आहे? त्याचं जे कारण आहे ते कारण पुढच्या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे. पहा, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट, म्हणजे एका वस्तूचा दुसऱ्या वस्तूवरती होणाऱ्या आघाताचा परिणाम. द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट, एका वस्तूचा परिणाम. स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट, की जी दुसऱ्या वस्तूवरती आघात करते. डिपेंड्स बोथ, अवलंबून आहे दोन्हीवरती. कशावरती? ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट अँड इट्स व्हेलॉसिटी. जी वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आघात करते त्या वस्तूच्या वस्तुमानावरती आणि वेगावरती त्या वस्तूनं केलेला परिणाम अवलंबून असतो. बघा, द इफेक्ट ऑफ वन ऑब्जेक्ट स्ट्रायकिंग अनादर ऑब्जेक्ट डिपेंड्स बोथ ऑन द मास ऑफ द फॉर्मर ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज इट्स व्हेलॉसिटी. म्हणजे त्या पहिल्या वस्तूचं वस्तुमान आणि वेग या दोन्ही बाबींवरती त्या वस्तूचा दुसऱ्या वस्तूवरती होणारा परिणाम अवलंबून असतो. आपण वर जी कृती पाहिल्या त्या पहिल्या कृतीमध्ये प्लॅस्टिक आणि रबरी असे दोन प्रकारचे चेंडू एकाच उंचीवरून फेकून झेललेले होते, की ज्यामध्ये चेंडूचं वस्तुमान वेगवेगळं असल्यामुळं होणारा परिणाम म्हणजे झेलण्याची जी काय क्रिया होती ती क्रिया अवघड किंवा सोपी झालेली होती. आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये चेंडूचं वस्तुमान समान होतं, एकच चेंडू होता, पण तिची जो वेग होता, व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉल विथ विच इट इज थ्रोन टुवर्ड्स यू, म्हणजे की ज्या वेगानं तुमच्याकडे तो फेकलेला होता तो वेग वेगळा होता. आणि त्यामुळं त्या चेंडूचा जो परिणाम आहे म्हणजे तो चेंडू झेलणं अवघड किंवा सोपं गेलं. आणि दिस प्रॉपर्टी, आणि हा जो गुणधर्म आहे बघा पुढे काय म्हटलं त्यांनी, दिस मीन्स दॅट द इफेक्ट ऑफ द फोर्स डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टी रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी. आणि याचा अर्थ जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूवरती आघात करते तेव्हा त्या एका वस्तूनं दुसऱ्या वस्तूवरती केलेल्या आघाताचा परिणाम जो आहे तो परिणाम कशावर अवलंबून आहे? एका गुणधर्मावरती. ऑन ए प्रॉपर्टी विच इज रिलेटेड टू बोथ मास अँड व्हेलॉसिटी ऑफ द स्ट्रायकिंग ऑब्जेक्ट, की जो गुणधर्म त्या आघात करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमान आणि वेगाशी संबंधित आहे. अँड दिस प्रॉपर्टी वॉज टर्म्ड ॲज मोमेंटम बाय न्यूटन. आणि हा जो गुणधर्म आहे या गुणधर्माला न्यूटननं मोमेंटम म्हणजेच संवेग असं नाव देण्यात आलेलं आहे किंवा दिलेलं आहे. देन व्हॉट इज मोमेंटम? मग मोमेंटम म्हणजे काय? संवेग म्हणजे काय? मोमेंटम
is the product of mass and velocity of an object. Momentum is the product of mass and velocity. म्हणजे वस्तूच्या अंगी निर्माण होणारा संवेग हा त्या वस्तूचं वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार असतो. Momentum is the product of mass and velocity of an object. As it is the product of mass and velocity, it is a vector quantity. आणि momentum हा मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार असल्यामुळे मोमेंटम इज ए व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे संवेग ही सदिश राशी आहे असं म्हटलेलं आहे. की जी सदिश राशी काढण्याकरता किंवा हा जो संवेग आहे हा संवेग काढण्यासाठी आपल्याकडे जे सूत्र आहे ते सूत्र काय आहे, P इज इक्वल टू M into V. P is equal to M into V. M means mass of the object and V means velocity of the object. आता चौकोनामध्ये या संवेगाविषयी दिलेली अधिकची माहिती जी आहे ती वाचून बघूया. Momentum has a magnitude as well as direction. Its direction is same as that of the velocity. आता संवेग या राशीला परिमाण आणि दिशा या दोन्ही बाबी असतात. आणि इट्स डिरेक्शन इज सेम ॲज दॅट ऑफ द व्हेलॉसिटी. आणि त्या संवेगाची दिशा ही त्या वस्तूच्या वेगाच्या दिशेत असते. आणि म्हणून काय म्हणते बघा, इट्स ए व्हेक्टर क्वांटिटी. आणि म्हणून मोमेंटम इज कॉल्ड ॲज व्हेक्टर क्वांटिटी. In SI system, the unit of momentum is kilogram meter per second. SI पद्धतीमध्ये संवेगाचा एकक काय बघा. In SI system, the unit of momentum is kilogram meter per second. While in CGS system, त्याच वेळी CGS पद्धतीमध्ये काय आहे, it is gram centimeter per second. आणि CGS पद्धतीमध्ये याच संवेगाचे एकक असतं ग्रॅम सेंटीमीटर प्रति सेकंद. आणि त्याच्या खाली काय लिहिले बघा, इफ अन अनबॅलन्स्ड फोर्स अप्लाइड ऑन एन ऑब्जेक्ट कॉजेस ए चेंज इन इट्स व्हेलॉसिटी किंवा चेंज इन द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट देन इट ऑल्सो कॉजेस चेंज इन मोमेंटम. म्हणजे जर एखाद्या वस्तूवरती असंतुलित बल लावलं असेल आणि ते बल जर त्या वस्तूच्या वेगामध्ये बदल घडवून आणत असेल तर तेच बल त्या वस्तूच्या संवेगामध्ये सुद्धा बदल घडवून आणतं. द फोर्स नेसेसरी टू कॉज ए चेंज इन मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि हे बल की जे त्या वस्तूच्या संवेगामध्ये बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त असतं ते कशावर अवलंबून असतं, डिपेंड्स अपॉन द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. त्या वस्तूच्या संवेगामध्ये किती बदल घडवून आणायचा आहे किंवा त्या संवेग बदलाचा दर किती आहे याच्यावरती अवलंबून असतं. आणि याच्यावरून आता न्यूटनचा हा गतिविषयक जो दुसरा नियम आहे तो दुसरा नियम काय दिला बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. म्हणजेच संवेग बदलाचा संवेग परिवर्तनाचा दर, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम संवेग बदलाचा दर इज प्रपोर्शनल टू, हा समप्रमाणात असतो. कुणाशी, टू द अप्लाइड फोर्स, प्रयुक्त बलाशी. म्हणजे संवेग परिवर्तनाचा किंवा संवेग बदलाचा दर हा प्रयुक्त बलाशी लावलेल्या बलाशी समानुपाती असतो. अँड द चेंज ऑफ द मोमेंटम ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स. आणि त्या वस्तूच्या संवेगामध्ये घडून येणारा बदल हा त्या वस्तूवरती लावलेल्या बलाच्या दिशेने घडून येतो. म्हणजे न्यूटनचा हा जो गतिविषयक दुसरा नियम आहे हा दुसरा नियम काय सांगतोय,
द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, संवेग बदलाचा दर, इज प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स, प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. अँड द चेंज ऑफ द मोमेंटम, आणि संवेगातील बदल, ऑकर्स इन द डिरेक्शन ऑफ द फोर्स, त्या वस्तूवरती कार्य करणाऱ्या बलाच्या दिशेने घडून येतो. सपोज an object of mass m has an initial velocity u. समजा m वस्तुमानाच्या एका वस्तूचा वेग हा सुरुवातीचा वेग u आहे. when a force f is applied in the direction of its velocity, जेव्हा त्या वस्तूवरती f इतकं बल त्या वस्तूच्या वेगाच्या दिशेनं लावलं तर फॉर टाइम टी म्हणजेच टी या कालावधीसाठी, तर काय होतं, इट्स व्हेलॉसिटी बिकम्स व्ही, त्या वस्तूचा वेग यू वरून वाढून व्ही होतो. याच्यावरून आपल्याला त्या वस्तूचं इनिशियल आणि फायनल मोमेंटम काढता येईल. देअरफॉर द इनिशियल मोमेंटम ऑफ द ऑब्जेक्ट इज एम यू, म्हणजे त्या वस्तूच्या अंगी असणारा सुरुवातीचा संवेग किती आहे, एम यू, मास इंटू व्हेलॉसिटी. द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू, hence initial momentum of the object is mu, while its final momentum after time t is m into v, that is mv. आणि त्या वस्तूच्या अंगी असणारा अंतिम संवेग हा mv असेल, की ज्याच्यावरून आता सुरुवातीचा संवेग आणि अंतिम संवेग दोन्हीही माहीत झाले, की ज्याच्यावरून आपल्याला चेंज इन द मोमेंटम म्हणजेच त्या वस्तूच्या वेगामधील बदल काढता येईल. आणि हा बदल किती कालावधीमध्ये झालेला आहे तेही आपल्याला माहित आहे, टाइम टी आहे. आणि म्हणून आपल्याला रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजेच त्या संवेगामध्ये झालेल्या बदलाचा हा जो दर आहे हा दर काढता येईल, की जो दर काढून दिला बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, संवेग बदलाचा दर, इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम, संवेगामध्ये झालेला बदल, अपॉन टाइम, भागिले वेळ. या सूत्राच्या सहाय्याने आपण त्या वस्तूच्या अंगी निर्माण झालेल्या त्वरणातील बदलाचा दर काढू शकतो. म्हणजेच संवेग परिवर्तनाचा दर, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम, संवेग बदलाचा दर, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू चेंज इन द मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन द मोमेंटम काढण्यासाठी एम व्ही मायनस एम यू, म्हणजेच अंतिम संवेग वजा सुरुवातीचा संवेग, की ज्यामुळे आपल्याला चेंज इन मोमेंटम मिळेल. आणि हा चेंज इन मोमेंटम टी या कालावधीमध्ये झालेला आहे, म्हणून अपॉन टी, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एम व्ही मायनस एम यू अपॉन टी, की ज्याचं पुढे रूपांतर केलंय बघा, एम व्ही आणि एम यू मधून एम कॉमन काढलेलं आहे, की ज्यामुळं एम इंटू व्ही मायनस यू अपॉन टी. अँड वी नो दॅट व्ही मायनस यू अपॉन टी is nothing but acceleration produced in that object. आणि न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाच्या अगोदर आपण अभ्यास केला आहे, की त्वरण म्हणजे v मायनस यू अपॉन टी, म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. या सूत्राचा वापर करून आपण वस्तूच्या अंगी असणारं त्वरण काढलं होतं. आणि म्हणून हे सूत्र आपल्याला काय मिळेल, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू एम इंटू ए, की जे संवेग परिवर्तनाचा दर जो आहे हा दर न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अप्लाइड फोर्स. म्हणजे हा संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. आणि या न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावरून आपण असं लिहू शकतो, देअरफॉर एम ए इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एफ. आणि डायरेक्टली प्रपोर्शनलचं साईन घालवण्याकरता म्हणजे समानुपातीचं चिन्ह घालवण्याकरता आपणाला के या स्थिरांकानं गुणावं लागेल. आणि त्याच्यावरून एफ इज इक्वल टू के इंटू एम ए. आणि के ची व्हॅल्यू ॲज के इज द कॉन्स्टंट ऑफ proportionality and its value is 1. The formula becomes f is equal to
ma, की ज्या न्यूटनच्या गतिविषयक दुसऱ्या नियमावरून आपणाला वस्तूच्या अंगी असणाऱ्या वस्तुमान आणि निर्माण झालेल्या त्वरणाचा वापर करून त्या वस्तूवरती कार्य करणारं बल काढू शकतो. आणि बलाचे एकक, द युनिट्स ऑफ फोर्स इन SI सिस्टीम, द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, while in CG system the unit of force is dyne. Then what do you mean by 1 Newton force or 1 dyne force? म्हणजे या बलाची जी एकक आहेत ती एकक या प्रकरणाच्या या भागाच्या शेवटी दिली आहे. SI पद्धतीमध्ये बलाचे एकक न्यूटन आहे, तर CGS पद्धतीमध्ये बलाचे एकक डाईन आहे. मग 1 न्यूटन बल म्हणजे किती किंवा 1 डाईन बल म्हणजे किती हे या भागाच्या शेवटी दिलेलं आहे. 1 न्यूटन फोर्स डेफिनेशन बघा. द फोर्स नेसेसरी टू कॉज an acceleration of 1 meter per second square in an object of mass 1 kilogram is called as 1 Newton. The force necessary to cause an acceleration of 1 meter per second square, जे 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं त्वरण निर्माण करण्यासाठी कुणामध्ये, इन एन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम वस्तुमान असणाऱ्या वस्तूमध्ये 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं त्वरण निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारे बल म्हणजे 1 न्यूटन बल. That force is called as 1 Newton force. 1 Newton force is equal to 1 kilogram into 1 meter per second square. हा फॉर्म्युला झाला. म्हणजे 1 न्यूटन बल व्याख्या लक्षात आली. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर इन अन ऑब्जेक्ट ऑफ मास 1 किलोग्राम इज कॉल्ड एज 1 न्यूटन फोर्स. म्हणजे 1 किलोग्राम वस्तुमानाच्या वस्तूमध्ये 1 मीटर प्रति सेकंद वर्ग इतकं त्वरण निर्माण करण्याकरता त्या वस्तूवर लावावे लागणारे बल म्हणजे 1 न्यूटन बल होय. द फोर्स नेसेसरी टू कॉज अन ॲक्सेलरेशन ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर in an object of mass 1 gram is called as 1 dyne force. The formula is 1 dyne force is equal to 1 gram into 1 centimeter per second square. अशा पद्धतीने आपण न्यूटनच्या गतिविषयक 2 नियमांचा अभ्यास केला आहे. न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम आणि इतर काही बाबी आपण यानंतरच्या पुढच्या तासाला पाहू. धन्यवाद.